अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची काय अशी सेवा करायची आहे, काय उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची जी प्रगती आहे ती होईल, मुलांच्या मनोकामना पूर्ण होईल, आपल्या मुलांचा भाग्योदय नक्कीच होईल। आपण आता 10 दिवस गणपती बाप्पांची सेवा केली तर त्यानंतर येणारी ही संकष्टी चतुर्थी देखील विशेष महत्त्वाची आहे। तर या दिवशी काय उपाय करायचा आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही, सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नुकताच आता गणेशोत्सव संपलेला आहे आणि पितृपक्षाला म्हणजेच पितृपंधरवड्याला सुरुवात झालेली आहे आणि आता उद्या म्हणजे आहे संकष्टी चतुर्थी। उद्या आहे 21 सप्टेंबर। या दिवशी भरणी श्राद्ध देखील आहे, म्हणजेच पितृपंधरवड्यामध्ये आपण पितरांची जशी सेवा करतो तशी देवदेवतांची सेवा करणे देखील फार महत्त्वाचे आहे। कारण पितृपंधरवडा जसा पितरांचा असतो त्याचप्रमाणे आपले पितृदोष दूर व्हावे यासाठी आपले देवदेवता देखील आपल्याला म्हणजे काही उपाय केल्याने प्रसन्न होत असतात। तर गणपती बाप्पा देखील अशी देवता आहे की तिची आपण जी काही उपाय करतो, उपासना करतो ती लवकर पोहोचते आणि जे आपण केलेले उपाय आहे ते लवकर फलद्रूप होतात, आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात। तर संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात, म्हणजे उपवास केले जातात। काही जण उपवास न करता फक्त पूजा करतात गणपती बाप्पांची। तर या दिवशी आपण काय असं करायचं आहे की ज्यामुळे आपल्या मुलांचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे जे उपाय आहे हे अगदी चमत्कारिक उपाय आहे। गणपती बाप्पा ही लवकर प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश चतुर्थी, त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते लवकर आपल्या मनोकामना पूर्ण करून देतात। तर अशा प्रकारे उद्या 21 सप्टेंबर रोजी जी संकष्टी चतुर्थी आहे तिचा चंद्रोदय आहे 9:04 जेव्हा आपण दिवसभर हा उपवास करतो। आपण या उपवास काळामध्ये आपण फराळाचे पदार्थ खाऊ शकतो। त्याचप्रमाणे जेव्हा आपण 9:04 चतुर्दशीचं हे जे व्रत आहे संकष्टी चतुर्थीचं ते सोडणार असू तेव्हा आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे, चंद्राची पूजा अवश्य करायची आहे, लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे, कारण गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत। त्याचनंतर आपण गणपती बाप्पांना जसे विधिवत फुलं वाहतो, हार घालतो त्याचप्रमाणे दुर्वांची जुडी अवश्य वाहायची आहे। आपल्याला जे शक्य होईल म्हणजे 3 त्रिदल असलेली म्हणजे 3 पाती असलेली एक दुर्वा, अशा 21 दुर्वा ज्या मिळून त्याची एक जुडी बनवायची आहे आणि अशी एकतरी कमीत कमी जुडी आपण गणपती बाप्पांना या दिवशी वाहायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जर मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचं जर अभ्यासात लक्ष नसेल, त्यांची प्रगती आपल्याला करून आणायची असेल तर आणखीन एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो देखील आजच्या दिवशी करायचा आहे। तर आपण दिवसभर उपवास करणार आहोत, सकाळी उठायचं आहे, यथासांग आपली जी काही रोजची कामं आहेत ती करायची आहेत, देवांची पूजा करायची आहे। आपल्याला शक्य असेल तर सकाळी आपण अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। गणपती बाप्पांचे मंत्र आपण यूट्यूबला लावून देऊ शकतो। त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांचा दिवसभर मनामध्ये जप करायचा आहे। त्यांची पूजा केल्यानंतर त्यांचं जर आपण अभिषेक जर करता आला आपला गणपती बाप्पांचा तर अवश्य करायचा आहे या दिवशी। त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर दिवसभर उपवास करणार आहोत। संध्याकाळी आपण व्रत सोडताना चंद्राची पूजा करायची, गणपती बाप्पांची आरती अवश्य करायची आहे, मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे। जर आपल्याला लाल रंगाचा जर जास्वंद कुठे मिळाला तर अवश्य या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जास्वंदीचं फूल अवश्य आपण या दिवशी गणपती बाप्पांना वाहायचं आहे। दुर्वांची जुडी आपल्याला जेवढ्या दुर्वांच्या जुडी वाहणं शक्य होईल म्हणजे 21 जे दुर्वा असतात त्रिदलांची एक दुर्वा, अशा 21 दुर्वा एकत्र केलेल्या जुड्या आपल्याला कितीही वाहता येतील तेवढ्या व्हायच्या, मात्र अवश्य एक जुडी तरी व्हायची आहे। त्यानंतर मोदकांचा नैवेद्य, चंद्राची पूजा करायची आहे उपवासाच्या वेळी आणि त्या अगोदर आपण आरती करून घ्यायची आहे, लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे आपलं हे संकष्टीचं व्रत पूर्ण होईल।
तर आज आहे 9:04 चंद्रदर्शन, त्याच्यानंतरच आपण पूजा करतो गणपती बाप्पांची. तर आपण मुलांच्या भाग्योदयासाठी काय करायचं आहे, तर मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपण मुलांना सोबत घ्यायचं आहे. जर लहान मुलं असतील तर तो जप आपणच करायचा आहे. मात्र जर मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून आपण हा जप करून घ्यायचा आहे. ओम गंग गणपतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मुलांच्या हातात बाप्पाला दुर्वा आणि लाडू ठेवायचा आहे आणि हा जप करायचा आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण 11 वेळा हा जप करून घ्यायचा आहे किंवा आपण लहान मुलांसाठी करायचा आहे किंवा जर शक्य असेल तर 108 वेळा हा जप करायचा आहे. आणि हा प्रसाद आहे तो बाप्पाला थोडा अर्पण करायचा आहे आणि त्यातला थोडा प्रसाद हा आपल्या मुलांना खाऊ घालायचा आहे. त्यामुळे आपल्या मुलांचा भाग्योदय नक्की होतो. धनलाभासाठी आपण काय करायचं आहे, तर धनलाभासाठी बाप्पाला आपण दुर्वांची माळ करायची आहे. म्हणजे आपण ज्या दुर्वा गणपती बाप्पांना जुडी करून वाहतो तर त्याची आपण अवश्य माळ करायची आहे. आपण ह्या दुर्वा 5-5 घेऊ शकतो, 11-11 घेऊ शकतो. अशा एक जुडी करून त्याची माळ बनवून आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. त्याच्याबरोबरच गणेश स्तोत्राचं जे पठण असतं ते करायचं आहे किंवा आपल्याला येत नसेल तर यूट्यूबला आपण लावून देऊ शकतो. आणि मोदकांचा जो नैवेद्य आहे तो अवश्य अर्पण करायचा आहे. याच्यामुळे आपल्याला धनलाभ अवश्य होतो. आता काही वेळेस मुलं चिडचिडी असतात, ऐकत नाही, सतत आजारी पडत असतात. तर अशा वेळी मुलांच्या आरोग्यासाठी आपण काय करायचं आहे, तर अशा वेळी आपण असं करायचं की बाप्पाला मोदक किंवा लाडू, मोतीचूरचे जे लाडू असतात त्याचा नैवेद्य अवश्य या दिवशी दाखवायचा आहे. आणि अशा करत असताना आपण हा नैवेद्य ठेवायचा आहे, समोर आपल्या मुलांना बसवायचं आहे आणि वक्रतुंडाय हूं या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यातला थोडा प्रसाद गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. मोदक असेल तर बाप्पांच्या तिथे ठेवायचा आहे आणि यातला पहिला प्रसाद आपल्या मुलांना खाऊ घालायचा आहे. त्याच्यामुळे देखील आपल्या मुलांचे जे आरोग्याच्या समस्या असतात त्या लवकर बऱ्या होतात. तर तुम्ही असा हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध देखील आहे, त्यामुळे या सेवा ज्या आहेत आपण 3 सांजेच्या आत करायच्या आहेत. त्याचप्रमाणे पितरांसाठी देखील आपण एक दिवा दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे. याच्यामध्ये तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा जर आपण ते देवासाठी वापरत असू ते तेल टाकायचं आहे. याच्यामध्ये अवश्य थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा आपण दक्षिणेला तोंड करून आपण लावू शकतो. जर आपल्या घरात अंगण असेल तर आपण हा घरासमोर दक्षिणेला तोंड करून लावू शकतो. मात्र आपण फ्लॅट सिस्टीममध्ये जर राहत असू तर आपण गॅलरीमध्ये दक्षिणेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. फुलं वाहायची आहेत आणि त्याच्यानंतर आपण अगरबत्ती लावायची आहे आणि म्हणायचं आहे ओम पितृदेवताय नमः, ओम पित्राणी देवताय नमः. आणि आपले जे कोणी पितर असतील त्यांना सद्गती प्राप्त हो, त्यांना मोक्ष प्राप्त हो, ते खुश राहोत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त राहोत. आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या घरावरती, कुटुंबावरती त्यांचं सदैव आशीर्वाद राहोत ही प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपण जे उद्या आहे संकष्टी चतुर्थी, त्या गणपती बाप्पांना प्रसन्न करायचं आहे. त्याचबरोबर आपण पितरांना देखील प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर असे हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.